त्यापासून त्याचा एकही गुलाल पडला नाही, फक्त एक वेळा त्या तासात गाडी गेली होती तेवढाच गुलाल पडलाय, बाकी एकही आतापर्यंत बैलाचा गुलाल पडला. आपण सहजासहजी छोट्या गाड्यांवर नावही फिरवत नाही आपल्या लेवललाच, कारण कोणाला आपण लहान बैलांवर नाव फिरवून गाड्या करून तसं खेळच आपण केलं. मोठाच शर्यती केलं, हार झाली तरी झालं पण खेळ मोठाच केलायचा. शंभूच्या बद्दल काय बोलण्याचा म्हणजे काय बोलण्यासारखं राहिलंच नाही, कारण की त्यांनी म्हणजे 4-5 शर्तीनेच आम्हाला टॉपमध्ये नेलं. आधी डावा खांदा होता याला पब्लिकनी, एक पडली होती गाडी त्याची, मग नंतर आम्ही चेतकमध्ये उजवा खांदा जसा दिलाय तशी गाडी ती पलतच गेली कंटिन्यू. मग नंतर जसा मोठा दुसरा वर्ष आला तेव्हा कंटिन्यू घरची गाडी 37 गाड्या पडल्या आमच्या, पण गाडी काय एकदाही पडली नाही आमची तेव्हा. मग नंतर आम्ही मोठ्या पायऱ्यामध्ये जसं जसं मोठ्यामध्ये जायचं तसं नंबरामध्येच गेलो मग बैल. सो मित्रांनो, पाहू शकता उसाटणे मैदानात म्हणजे सर्वांचा लाडका मैदान आहे. त्या मैदानात बैलांची हजेरी प्रचंड संख्येने लागते. सो आज मैदानात आले शंभू कुठला कोणत्या साईडने आहे आणि कोणाच्या नावाने धावला जातो हे आपण जाणून घेणार आहोत. दादा आपल्या समोर आहेत. दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा ना. अजय ठाकरे, राहणार कांबा. आपला बैल कुठला गावचा? कांबा गावचा शंभू. कोणत्या वर्षी तुमच्या दावणीला आणि कुठून खरेदी केला होता? आताच 1 महिना झाला. गणपत ड्रायव्हर पोसरी यांच्याकडे बैल होता, त्यांच्याने आपलं नातेसंबंध असल्यामुळे आपण त्यांच्याकडे बैल मागला, प्रेमापोटी त्यांनी आपल्याला बैल दिलाय. हा बैल कोणत्या खांदी पळतो दादा? हा दोन्ही खांदे आतून पळतो. आतून बाहेरून पळतो. आतापर्यंत 1 महिना झाला. कोणत्या मैदानात पहिला उतरवला होता त्याला मुंबईमध्ये आल्यानंतर? पहिलाच आपण कुंडलचं मैदान केला, तिथे बिंजोरला नाव दिला होता, तिकडच्याच गाडीने नाव फिरवला आपण, ती गाडी विजयी झालो. घेतल्यापासून त्याचा एकही गुलाल पडला नाही, फक्त एक वेळा त्या तासात गाडी गेली होती तेवढाच गुलाल पडलाय, बाकी एकही आतापर्यंत बैलाचा गुलाल पडला नाही. दादा, मी तुला जिथून ओळखतो ना तिथून तुला बैल घेण्याची खरेदी करण्याची लय आवड आहे आणि माझ्या घाटावरती पण होतास तेव्हा पण नवीन बैल मोठी खरेदी केली होती. काय नाव होतं त्या बैलाचं माझ्या लक्षात? शंकर, हिंद केसरी शंकर केला होता तेव्हा पण बाईट घेतली होती. तो बैल कुठे आता? तो बैल तिथेच आपल्या जेजुरीला सोमाबारकडे म्हणून त्याच्याकडेच असतो. हा, तिथेच असतो तो बैल. तो कोणाच्या नावाने धावले जातात? पण आपल्याच नावाने. आपल्याच नावाने. मग आज मुंबईला का नाही तो? त्याला सध्या तिकडे रिकवर करण्यासाठी गेले, त्याला बैल आजारी आहे, जरा थोडा त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला तिकडे ठेवलाय. आपली बिनजोडची शर्यत म्हणजे नक्कीच शंभूसाठी पैरा झाला असेल. आपण पैरा गुपित असतो, आपला पण तसंच आहे का काय? हा, तेच आपल्या मित्राची गाडी जमली एक बैल सांगून त्यांना आपण बैल दिलेला आहे शंभू आजच्या मैदानासाठी. याला खरेदी करताना याच्यामध्ये काय बघितलं होतं दादा? असं बैल म्हणजे मुंबईला धुमाकूल घातलेलाच बैल आहे आणि अपेक्षित नव्हतं की असा बैल आपल्याला मिळेल, पण त्यांनी आपल्या शब्दासाठी आणि प्रेमापोटी आपल्याला बैल दिलाय. नक्कीच. याची खरेदी कितीला माहीत सांगू शकाल का? झाली खरेदी तशी रक्कम नाही पडू शकत, आमचे घरचे नातेसंबंध असल्यामुळे प्रेमापोटी फक्त त्यांनी बैल दिलाय. बैल द्यायची त्यांना सुद्धा काही पैशाची अशी अडचण नाही किंवा कोणत्या गोष्टीची गरज नाहीये, निव्वळ आपल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्याला बैल दिलाय. तुम्ही बोलता हा शंभू जिथून तुमच्या दावणीला आला आतापर्यंत त्याने एकही शर्यत हारलेली नाही. किती शर्यती जिंकल्यात तरी पण 1 महिन्यात? आता कंटिन्यू 6 शर्यती झाली आणि एक आपला उंबरवाड्याचा मैदान होता, तिथे आपला 1 गोंड्यावर नाव होता. आपल्याला शेवटपर्यंत कोणी जोड नाही झाला, तिथे आपल्याला ट्रॉफी देऊन सन्मानित केलं आहे. नक्कीच. मग हा बैलाचं वय काय दादा? आता बैल दाती झालेला आहे, कमीत कमी 4-5 वर्ष बैल अजून याच फॉर्म मध्ये पळेल. नक्कीच. याचा पल बघितलाय तुम्ही स्वतः मैदानात? हो नक्कीच. त्याच्या अगोदरही बघितला होता आणि आताही घ्यायच्या 1 हप्ता अगोदरच आम्ही बोनिवलीला याची गाडी बघितली होती. शिवराज आणि राजाशी झाली होती, याच्या जोडीला उसाटण्याचा बिल्ला होता. शिवराज कुठला? आपला आंबिवली एक्सप्रेस. हा, त्या शिवराज सोबत पैरा होता का? नाही, त्यांच्या अपोजिट गाडी झाली होती तेव्हा. तलोजाचा राजा आणि शिवराज, इकडे शंभू आणि उसाटण्याचा बिल्ला. म्हणजे राजा 003 तेव्हा विजयचा गुलाल घेतला होता. म्हणजे याचा पल नक्कीच भारी आहे, कारण ती आंबिवलीचा एक्सप्रेसचा शिवराज आणि राजा ही टॉपची नामांकित बैल आहे. त्या बैलासोबत शर्यत जिंकल्यामध्ये नक्कीच शंभूमध्ये काहीतरी दम आहे. शंभू जेवढं पण गाड्या करतो आपण ओपनला नाव ठेवूनच गाड्या करतो, किंवा असं एखादा आपल्या मित्रापोटी कोणाला लपून बैल दिला तर असं आपण सहजासहजी छोट्या गाड्यांवर नावही फिरवत नाही आपल्या लेवललाच, कारण कोणाला आपण लहान बैलांवर नाव फिरवून गाड्या करून तसं केलंच आपण केलं नाही. नक्कीच हा शंभू आता 1 महिना झालेला लोकांच्या नजरेत नक्कीच येईल. जेव्हा हा शंभू खूप शर्यती जिंकल आणि लोकांच्या नजरेत येईल तेव्हा मोठमोठे पैरे येतील आणि मग मोठमोठे गाड्याची शर्यत लावणार का तेव्हा खेळणार का? आत्ताच आम्ही नाव केलं, आमचं आत्तापर्यंत 1 गोंड्यावरच नाव असतो कंपल्सरी, आणि आपण मोठाच शर्यती केलं, हार झाली तरी झालं पण खेळ मोठाच केलायचा.
हार झाली किंवा जीत झाली तर तुमचं रिॲक्शन कसं असतो तेव्हा? नाही नाही, जीत झाली तरी आपण जास्त उचलून जात नाही आणि हार झाली तरी नाराज होत नाही. कारण आतापर्यंत आपण ही बंदीपासूनच खेळ चालू केलेला आहे. 4-5 वर्ष आली आणि 4-5 वर्षात आम्ही 17 ते 18 बैल घेतलेत आणि मागची खरेदी पण आपली खूप मोठी टॉपची होती. तुम्ही तर त्यावेळी बघले होते. आपण खूप काही करून आता इथपर्यंत पोहोचलेले आहे. आता शंभू म्हणजे 1 महिना झाला, म्हणजे आता 3 फेऱ्यांचं सायरस दादाचं मैदान आहे, तेव्हा शंभूला घेऊन नाही, आले आपण तिथे पळवला नाही कारण तिथल्या मैदानात पळवायची आपली इच्छाच नव्हती. कारण आताच बैल घेतला आणि 3 फेऱ्या पळतो का नाही पळतो अजून आपल्याला कन्फर्म नव्हतं. मग कधी सराव किंवा प्रॅक्टिस कराल का म्हणजे 3 फेऱ्यांसाठी आणि मग मैदानात उतरवणार का 3 फेऱ्यासाठी कधी? आपला मुंबईचा बंद झाल्यानंतर आपण बैल घाटावर पाठवू, तिथे एखादा महिना आपण करून बघू 3 फेऱ्याचं मैदान. दादा तुम्ही काय बोलाले शंभू बैलाबद्दल? शंभूच्याबद्दल काय बोलण्याचा म्हणजे काय बोलण्यासारखं राहिलंच नाही. कारण की त्यांनी म्हणजे 4-5 शर्तीनेच आम्हाला टॉपमध्ये नेलेलं आहे. दादा नाव काय आपलं? माझं कृष्णा ठाकरे. आणि शंभू तुमचं म्हणजे कसं काय? शंभू म्हणजे माझ्या मुलीच्याच नावाने बोलतो, मुलीच्या आणि काकांच्या नावाने बोलतो. नाव सांगा ना. अद्विका कृष्णा ठाकरे, त्यांच्या नावाने शेठ ठाकरे या नावाने बोलतो. आताच मी दादांच्या तोंडून ऐकलं की 1 महिनाच झाला शंभूला जिथून घेतलाय, तो गुलालातच राहिला आतापर्यंत, तो शर्यत आलेली ना. आजच्या मैदानाबद्दल काय वाटतं तुम्हाला? आजच्या मैदानाबद्दल आता बघू, लपून पैरा आहे. हां, शर्यत झाल्यावरच बघू आता आपण काय कसं काय. नक्कीच दादा तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी आणि नक्कीच आज शंभू पण या मैदानात सुद्धा नक्कीच गुलाल घेऊन ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा. सो पाहू शकता शंभू नुकताच 1 महिन्यापूर्वी खरेदी केलं आणि आत्ताशी दाती झालाय तो आणि नक्कीच बिंजोडमध्ये नाव करतोय आणि त्यांचा प्रयत्नसुद्धा असणार आहे की बिंजोड झाल्यानंतर 3 फेऱ्यासाठी त्याचा सराव करून 3 फेऱ्यामध्ये खोंडले. आणि हे आता आलेले शंभू बैलाचे जुने मालक ज्यांच्या दावणीला हा बैल होता, राजेश पितले. बघूया ते 2 शब्द बोलतात का आपल्या चॅनलमार्फत. सो आताच आपण बोललो हा कोणाच्या दावणीला होता, तर त्याच दावणीतले मालक जुने मालक आलेले आहे राजेश पितले. शंभू बैलाबद्दल जरा 2 शब्द बोला ना. बैल आम्ही आदतपणेच आणला होता. तुमची 40,000ची खरेदी होती तेव्हा काय बिंजोडचा नव्हतो, कांड्यावाला बैल होता. इकडे मुंबईला आला तर 1 वर्ष थोडा बॅट होता, लोक पैरे नव्हते देत. तर आमचा आधी जुना बैल होता चेतक म्हणून, ती गाडी आमच्या आधी जुळलेली होती. नंतर मग कोण पैरा नाही देत, त्याच्यामुळे याला उलटा आधी डावा खांदा होता याला पब्लिकने, 1 पडली होती गाडी त्याची. मग नंतर आम्ही चेतकमध्ये उजवा खांद जसं दिलं तशी गाडी ती पळतच गेली कंटिन्यू. मग नंतर जसा मोठा दुसरा वर्ष आला तेव्हा कंटिन्यू घरची गाडी 37 गाड्या पडल्या आमच्या, पण गाडी काय एकदाही पडली नाही आमची तेव्हा. मग नंतर आम्ही मोठ्या पायऱ्यामध्ये जसं जसं मोठ्यामध्ये जायचं तसं नंबरामध्येच गेलो मग बैल. दादा आता यांच्या दावणीला तुम्ही बैल दिलाय, कसं काय ठरलं म्हणजे नियोजन कसं काय देण्याचं ठरलं? नाही नियोजन कसं असं एखादी वेळ येतोय का बाबा चला आता ना. मी पण कसं फोटोग्राफर आहे, हां, मला वेळ नाही मिळत तेवढी. हां, म्हणजे जसं ऑर्डर असल्या का मग अख्खा दिवस ऑर्डरवर राहायला लागतो 2-2, 3-3 दिवस. आणि आता लग्न सीझन आहे कंटिन्यू राहा, त्यांचा फोन आला असा विषय आहे, म्हटलं बघूया करूया नियोजन. म्हणजे तुमची एकदम कडेकोट मेहनत दिसते, कारण का आधी त्याला कोणी हे करत नव्हतं, पण आता तो त्याच जोमाने त्याच जोशाने पळतोय. तुम्ही सांगितलं लगातार 37 शर्यत आणि यांच्या पण दावणीला आल्यापासून एकही शर्यत नाही आला, त्याच्या पाठची तुमची मेहनत आहे. काय सराव प्रॅक्टिस करायचं तुम्ही त्यासाठी? ना मेहनत म्हणजे कसं जसं आपण आधी माझ्या दावणीला होता तेच त्यांना मी सपोर्ट करतो पूर्ण. तर असं नाही का त्यांच्या दावणीला गेले म्हणून आपण सपोर्ट नाही करत. आपलं फक्त काम एवढंच आहे, आपण बैल घरी आणतो इथे बांधतो, पूर्ण नियोजन आणि बैलाचं पूर्ण शर्यत जिंकेपर्यंत पूर्ण दादाच बघतो. आम्हाला कोणत्याच गोष्टी करण्याची गरज लागत नाही. नक्कीच दादा धन्यवाद तुम्ही 2 शब्द बोलल्याबद्दल. आणि नक्कीच मी सुद्धा जसं यानं सांगितलं आज तुमच्या दावणीतला शंभू यांच्या दावणीतला पण नक्कीच त्यांनी जी रेस होती शर्यत जिंकण्याची गुलाल घेण्याची ती यांच्या दावणीला सुद्धा कायम ठेवली, त्याच्या मागचं श्रेय तुम्हाला सुद्धा जातोय. धन्यवाद.